नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका या पदासाठी म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर ही जी भरती निघालेली आहे, प्रचंड मोठी भरती निघालेली आहे आणि याच परीक्षेच्या दृष्टीने IMP परीक्षेत येणारे जे ICDS वर आधारित प्रश्न आहेत तेच प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत। हे जे प्रश्न आहेत ICDS वर आधारित त्याच प्रश्नांचा सराव हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सुपरवायझर अर्थातच पर्यवेक्षिका या पदासाठी उपयोगी असणारे ICDS या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला प्रश्न जो आहे आपला ICDS या घटकावरील आधारित पाहू शकता। बालमजुरी प्रतिबंधक कायदा हे कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेमध्ये विचारतात। बघा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? 1986 या वर्षी या ठिकाणी पारित करण्यात आला होता। पुढचा प्रश्न बघा, ICDS योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या संस्थेचे नेतृत्व करतात असेही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारतात। बघा, स्थानिक स्वराज्य संस्था हे ICDS या योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्या या संस्थेचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे नेतृत्व हे करत असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ICDS योजनेत कोणत्या घटकावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? तर बघा, कोणत्या घटकावरती विशेष लक्ष केंद्रित केले जाते? जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून ICDS या घटकावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न तयार करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करो, तसेच या व्हिडिओला लाईक देखील करा। बघा, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत त्याच घटकावरती आपल्या या ICDS योजनेत याच्यावरती विशेष लक्ष हे केंद्रित केले जाते। बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना ज्याला आपण ICDS म्हणतो, ह्या ICDS कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। 1975 या वर्षी एकात्मिक बालविकास सेवा योजना या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे। बघा, पुढचा प्रश्न, ICDS योजनेच्या अंगणवाडी केंद्रांमध्ये कोणती सेवा दिली जात नाही? बघा, प्रश्नामध्ये तुम्हाला दिली जात नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रथमतः सर्व परीक्षार्थींनी परीक्षेमध्ये गेल्यानंतर परीक्षा देत असताना सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या प्रश्नामध्ये काय वाक्य दिलेलं आहे तेही तुम्हाला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला ICDS योजनेच्या अंगणवाडी केंद्रामध्ये कोणती सेवा दिली जात नाही असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। तर प्रामुख्याने याचा उत्तर साहजिकच आहे, उच्च शिक्षण जे आहे ते आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये सेवा ही दिली जात नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न, ICDS योजनेचा एक उद्देश काय आहे? बघा, सर्वात महत्त्वाचं आपल्या या ICDS योजनेचा उद्देश हा आहे की जो बालमृत्यू आहे तो बालमृत्यू दर हे कमी करणे हे आपल्या ICDS या योजनेचा मुख्य उद्देश आहे। पुढचा प्रश्न, ICDS योजनेचे आर्थिक पुरवठा कोण करते? तर बघा, कोण करत असतं आर्थिक पुरवठा आपल्या ICDS योजनेसाठी? केंद्र सरकार म्हणजे ICDS योजनेचे आर्थिक पुरवठा हे केंद्र सरकार करते। पुढचा प्रश्न पहा, पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या भूमिकेची पूर्तता करतात? बघा, कोणत्या भूमिकेची पूर्तता करत असतात? तर आरोग्य सेविका या घटकाचे म्हणजे या भूमिकेची पूर्तता ही पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविका करत असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहेत। बघा, पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला? बघा, सुधारित बाहेर योजनेमध्ये कोणत्या वयोगटातील पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यात येते? तर बघा, 18 ते 55 वर्ष वयोगटातील सुधारित बाहेर योजनेमध्ये या वयोगटातील पीडित महिलांचे हे पुनर्वसन करण्यात येते। बघा, वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, 24 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? डबल स्टार करून नोट डाऊन करून घ्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। 24 जानेवारी हा जो दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात? तर बघा किती असतात. जनरल म्हणजे जीके वर आधारित देखील प्रश्न आहे. तुम्हाला बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न हमखास विचारत असतात. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये 6 अध्यक्षाशिवाय म्हणजे अध्यक्षाशिवाय 6 अशासकीय सदस्य हे असतात. पुढचा प्रश्न, बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही कधी करण्यात आली? तर बघा कधी करण्यात आलेला आहे बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2005 या साली म्हणजे या वर्षी बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण हे कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? बघा किती महत्त्वाचे व IMP प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहोत. तर 1974 या वर्षी आपल्या भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण हे 1974 या वर्षी जाहीर करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा हे भारतात केव्हा अंमलात आला? तर बघा केव्हा अंमलात आलेला आहे मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा आपल्या भारत देशामध्ये 1969 या वर्षी हा जो कायदा आहे म्हणजे मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा आपल्या भारतामध्ये 1969 साली अंमलात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 1986 नुसार किती वर्षाच्या मुलामुलींना कोणत्याही व्यवसायात उद्योगधंद्यात कामावर ठेवण्यास हे पूर्णपणे बंदी आहे? तर बघा 14 वर्षाखालील ज्या मुलामुली आहेत त्यांना 1986 नुसार कोणत्याही व्यवसायामध्ये उद्योगधंद्यात कामावर ठेवण्यास हे पूर्णपणे बंदी आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी हे स्थापन करण्यात आला? तर बघा 1995 या वर्षी म्हणजे संयुक्त राष्ट्राचा जो महिला विकास निधी आहे तो या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते? बघा स्टार करून नोट डाऊन करून घ्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय महिला आयोग जी आहे ती राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका ही प्रकाशित करत असते. पुढचा प्रश्न, वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही? तर बघा 20 आठवड्यानंतर, याचा उत्तर आहे 20 आठवड्यानंतर. म्हणजे या 20 आठवड्यानंतर गर्भपात हे वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा हे झाल्यापासून 20 आठवड्यानंतर गर्भपात हे करता येत नाही. पुढचा प्रश्न, बाल न्याय अधिनियम 2000च्या कितव्या कलमामध्ये भीक मागणी या संकल्पनेची व्याख्या केली आहे? बघा कलम 2B या कलमामध्ये बाल न्याय अधिनियम 2000च्या या 2B कलमामध्ये भीक मागणी जी संकल्पना आहे या संकल्पनेची व्याख्या ही केलेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन हे केव्हापासून मानण्यात येतो? तर बघा केव्हापासून मानण्यात येत असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन? संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन जे आहे ते 1975 या वर्षापासून मानण्यात येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण हे कोणाच्या कार्यकाळात तयार केले? तर बघा कोणाच्या कार्यकाळामध्ये तयार झालेला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण? 1999 साली शरद पवार यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण हे तयार केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? बघा असाही प्रश्न तुम्हाला या अंगणवाडी सुपरवायझर 2025च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा हिमाचल प्रदेश या ठिकाणी म्हणजे या राज्यामध्ये बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे हे जे पहिलं राज्य आहे तो आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही कधी झाली? तर बघा 2007 या वर्षी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा महाराष्ट्र हा जो राज्य आहे आपला तो गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारा हा देशातील पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न,
एका वर्षाच्या कालावधीत किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो? तर बघा एका वर्षाच्या कालखंडामध्ये एकूणच किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो? तर एकूण वर्षाचे 365 दिवस हे पूरक पोषण आहार दिला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील पैकी कोणास पूरक पोषण आहार दिला जातो? तर बघा 6 वर्षापर्यंतची जी लहान मुले आहेत, गर्भवती माता आहेत, स्तनदा माता आहेत, यांना या ठिकाणी या सर्वांना पूरक पोषण आहार या ठिकाणी दिला जातो. पुढचा प्रश्न, ज्वारी, बाजरी, शर्करकंद यातून प्रामुख्याने कोणते पोषक तत्वे प्राप्त होते? तर बघा कार्बोहायड्रेट हे जे तत्व आहे ते एकूणच ज्वारी, बाजरी, शर्करकंद यातून प्रामुख्याने कार्बोहायड्रेट हे पोषक तत्वे प्राप्त होत असते. पुढचा प्रश्न बघा, त्यानंतर आपल्या शरीराला पुढीलपैकी कोणत्या पोषक तत्वाची गरज असते? तर बघा स्निग्ध पदार्थ, खनिज, पाणी हे जे पोषक तत्व आहेत ते आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचे म्हणजे या तत्वाची या ठिकाणी गरज असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किशोरी शक्ती योजनेअंतर्गत साधारणतः किशोरीसाठी एक बालिका मंडळ कार्य करते. तर बघा एकूणच किशोरी शक्ती या योजनेअंतर्गत साधारणतः किती किशोरीसाठी एक बालिका मंडळ कार्य करत असते? तर 30 बालिका मंडळ कार्य करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किशोरी शक्ती या योजनेअंतर्गत बालिका मंडळात सेवा करण्यासाठी ICDS अंतर्गत किती अंगणवाडी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली? तर बघा 10% म्हणजे या किशोरी शक्ती योजनेअंतर्गत बालिका मंडळात सेवा करण्यासाठी ICDS अंतर्गत या 10% अंगणवाडी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. या किशोरी शक्ती योजना काय आहे बघा, म्हणजे KSY चे उद्दिष्ट हे किशोरवयीन मुलींना सक्षम करणे आणि जेणेकरून त्यांच्या जीवनाची जबाबदारी घेऊ शकतील आणि किशोरवयीन मुलींच्या विकासासाठी तसेच सर्वांगीण उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते. किशोरवयीन मुलींच्या जीवनात त्यांच्या हस्तक्षेपाद्वारे बदल घडवून आणणे हा जो कार्यक्रमाचा उद्देश आहे तो किशोरी शक्ती योजना म्हणजे KSY चा हा मुख्य उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, ICDS कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा 2005 या वर्षी ICDS या कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ICDS कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यांच्या आयोजन समन्वय करणारी अग्रगण्य संस्था कोणती? बघा असेही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेसाठी विचारू शकतात. बघा निपसीड जी संस्था आहे अग्रगण्य संस्था ही ICDS कार्यकर्त्या आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यांच्या आयोजन व समन्वय करणारी अग्रगण्य संस्था आहे. पुढचा प्रश्न, दैनिक कार्यक्रमामध्ये पूर्वशालेय शिक्षणासाठी किती वेळ देणे अपेक्षित असते? तर 2 वेळ म्हणजे दैनिक कार्यक्रमामध्ये 2 वेळा पूर्वशालेय शिक्षणासाठी देणे अपेक्षित असते. पुढचा प्रश्न, साधारणतः अंगणवाडीतील बालकांचे वजन हे किती वेळा घेतले जाते? बघा बऱ्याच जणांना जे परीक्षा देत असतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नसतात. बघा एकूणच महिन्यातून एकदा साधारणतः अंगणवाडीतील बालकांचे जे वजन आहे ते महिन्यातून एकदा या ठिकाणी घेतले जाते. पुढचा प्रश्न, अंगणवाडी केंद्र टिंब तास उघडे ठेवायला हवे? तर बघा साधारणपणे 5 तास हे अंगणवाडी केंद्र उघडे ठेवायला हवे. पुढचा प्रश्न, अंगणवाडी केंद्रांसाठी अत्यावश्यक गोष्टी कोणत्या? तर बघा खेळणी व इतर साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी, शौचालय सुविधा आणि बाहेरील खेळांसाठी पुरेशी जागा ही जी महत्त्वाची गोष्टी आहेत ते अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंगणवाडीसाठी जागेची निवड करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते? तर बघा जवळपास तलाव, नदी किंवा धोकादायक जागा नसावी ही जी महत्त्वपूर्ण काळजी आहे ती अंगणवाडीसाठी जागेची निवड करताना घ्यावयाच्या आवश्यक गोष्टी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंगणवाडी मदतनीसाची विशेष कर्तव्य कोणती? तर बघा लहान मुलांना बघा मदतनीसाची विशेष कर्तव्य काय आहेत? तर लहान मुलांना घरी जाऊन आणणे व त्यांना पुन्हा शाळा संपल्यावर पोहोचवणे ही जी महत्त्वाची कर्तव्य आहेत ती अंगणवाडी मदतनीसाची विशेष कर्तव्य आहेत. पुढचा प्रश्न, ICDS या योजनेअंतर्गत संदर्भ सेवा देणे हे टिंब असते. तर ICDS हे जे योजनेअंतर्गत संदर्भ सेवा देणे जे आहे ते अत्यंत आवश्यक असते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी ICDS या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते ओळखा?
तर बघा गर्भवती व स्तनदा माता, किशोरवयीन मुली, 15 ते 45 वर्ष वयोगटातील ज्या अन्य महिला आहेत ते ICDS या योजनेचे लाभार्थी आहेत. पुढचा प्रश्न, ICDS या योजनेतून 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरींना कोणती सेवा पुरवणे अपेक्षित नसते? तर बघा पूरक पोषण आहार जे आहे ते ICDS या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरींना ही जी सेवा आहे ती पुरवणे अपेक्षित नसते. पुढचा प्रश्न, डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात येते? तर बघा 1000 किंवा कमी, म्हणजे यापेक्षा कमी डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती, म्हणजे 1000 पेक्षाही कमी लोकसंख्येसाठी अंगणवाडी या ठिकाणी स्थापन करण्यात येते. पुढचा प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजे ICDS चे आयुक्त कोण आहेत? बघा आयुक्तालय जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुपोषणाचे चक्रमधील अंतर्भूत घटक ओळखा. तर बघा बालविवाह, मुलींची उपेक्षा, असुरक्षित मातृत्व हे जे घटक आहेत ते कुपोषणाचे चक्र यामधील अंतर्भूत घटक आहेत. पुढचा प्रश्न, ICDS या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर बघा काय आहे ICDS या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट? बालकांचा सर्वांगीण म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य, शैक्षणिक, भावनिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास जे आहे ते मुख्य उद्दिष्ट आपल्या या ICDS या कार्यक्रमाचा आहे. पुढचा प्रश्न, ICDS या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहे किंवा असणे अपेक्षित आहे? तर बघा 0 ते 6 वर्ष गटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली ज्या आहेत ते आपल्या ICDS या कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत आणि तेच असणं हे अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना ज्याला आपण ICDS म्हणतो, हा जो उपक्रम आहे तो केव्हा सुरू करण्यात आला? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार करून नोंद करून घ्या. 1975 या वर्षी महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुपोषणाच्या वास्टिंग या प्रकाराचा निर्देशांक पुढीलपैकी कोणता आहे? तर बघा सॅम आणि मॅम हे जे आहेत ते कुपोषणाच्या वास्टिंग या प्रकाराचा निर्देशांक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सॅम व मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकात कोणत्या घटकाचा विचार केला जातो? तर बघा उंचीनुसार वजन. सॅम व मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकामध्ये उंचीनुसार वजन या घटकाचा विचार केला जातो. पुढचा प्रश्न बघा शेवटचा, बालकाचे वजन हे साधारण वजनपेक्षा 2 SD कमी असेल तर त्यास काय म्हणतात? तर बघा मीडियम अंडरवेट, म्हणजे बालकाचे जे वजन आहे ते साधारण वजनपेक्षा 2 SD जर कमी असेल तर त्याला मीडियम अंडरवेट असे म्हणतात. बघा एकूणच अशा पद्धतीने या अंगणवाडी सुपरवायझर अर्थातच पर्यवेक्षिका या पदासाठी तुम्ही फॉर्म देखील भरलेला आहात. 102 पदं या ठिकाणी आहेत. याच परीक्षेच्या दृष्टीने जे काही परीक्षार्थी आहेत ते बऱ्याच दिवसापासून मला कमेंट करत होते की मॅडम ICDS या घटकावरती पुन्हा प्रश्नसंच सुरू करा. त्याच विद्यार्थ्यांना अनुसरून आजच्या या सत्रामध्ये IMP परीक्षेत येणारे ICDS या घटकावर आधारित जे प्रश्न आहेत 100% हे प्रश्न तुम्ही तोंडपाठ करून ठेवा, जेणेकरून आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी नक्कीच मार्क मिळवून देतील. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त तुमच्या सर्व मैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. अशाच प्रकारचे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओमध्ये आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला भेटू. अशाच प्रकारच्या सिरीजमध्ये, अशाच प्रकारच्या IMP प्रश्न संचामध्ये भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.